कोमलच्या वडिलांचं तिच्या लहानपणीच निधन झालं होतं. कोमलच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होतं. ती त्या मुलाचा फोटो पाहतच होती तेवढ्यात तिची बहीण शीतल तिथे येते. ओहो ताई, जीजूंचा फोटो पाहतीयेस? हे तर दिसायला खूपच छान आहेत. शीतल, चल जा इथून, उगाच मला त्रास देऊ नकोस. सुजाता मोठ्या थाटामाठात कोमलचं लग्न करून देते. ती कोमलच्या सासूला म्हणते, सुलेखाताई, माझ्या लेकीकडून कधी काही चूक झाली तर तुमची मुलगी समजून तिला माफ करा. आजपासून तुम्हीच तिच्या आई आहात. अहो सुजाताबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही कोमलला आमची सून नाही तर मुलगी म्हणूनच घेऊन जातोय ना. अहो आई, सगळे पाहुणे बसमध्ये बसलेत, लवकर चला म्हणजे वेळेत घरी पोहोचू आपण. अगं प्रिया, तू कोमल बरोबर बस आणि जावई बापू रवी बरोबर बसतील. बिचाऱ्या कोमलला रवी बरोबर बसायचं होतं, पण सुलेखाबाईंनी कोमलला आपल्या मुलीबरोबर दुसऱ्या बसमध्ये बसवलं. ते सगळे बसंतपूरमध्ये पोहोचतात. वहिनी साहेब, बाईसाहेबांनी सांगितलंय तुम्ही खोलीतच आराम करा. तुमचं जेवण बी इथंच पाठवतील. ते तू यांना कुठे पाहिलंस का ग? कुणाला वहिनी साहेब? रवीला, माझ्या मिस्टरांना. हा, आता बाहेर तर उभे होते. बाहेर उभे होते, पण मला तर कुठेच नाही दिसले. हे घ्या, आलेच रवी दादा. बरं वहिनी साहेब, आता मी जाते. बाईसाहेब बोलवतायत. तुम्ही कोण आहात? अरे, मला नाही ओळखलंस? मी तुझा नवरा रवी. अगं, लग्नाला अजून काही तासच झालेत आणि लगेच आपल्या नवऱ्याला पण विसरलीस? ही कसली फालतू मस्करी लावलीये? रवी कुठे? मी आत्ताच आईंना विचारते. आई, आई, रवी कुठे आहेत सांगा ना प्लीज. हे जे कोणी आहेत ते माझी मस्करी करतायत. स्वतःला उगाच रवी म्हणून सांगतायत. हो, मग बरोबरच तर सांगतोय. हा तुझाच नवरा आहे, ज्याचं तुझ्या बरोबर लग्न झालंय. हे सगळं काय चाललंय? प्रियाताई, तुम्ही तरी खरं सांगा ना. अगं कोमल, हाच माझा नाकाम भाऊ रवी आहे. तू याच्या बरोबरच तर 7 फेरे घेतलेस. कोमलला लग्नातला रवीचा हसरा चेहरा पुसटचा आठवतो. विचार करून करून तिला चक्कर यायला लागते. ती बेशुद्ध होऊन खाली पडते. नाही, हा रवी नाहीये, हा माझा नवरा नाहीये. ही बेशुद्ध झालीये, हिला नीट झोपू दे. चला, आपण तोवर जेवून घेऊ. शुद्धीवर आली की आपोआप बरी होईल. काही वेळानंतर कोमलला शुद्ध येते. ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित होते. तू इथे काय करतोयस? तू या खोलीतून जा. माझ्या बरोबर खूप मोठी फसवणूक झालीये. तेवढ्यात सुलेखाबाई तिथे येतात. ए पोरी, बस झाली तुझी नाटकं. एकदा तुला सांगितलंय ना की हाच रवी आहे, मग समजत नाही का तुला? मला इथे नाही राहायचंय, मला माझ्या घरी परत जायचंय. आई, मला वाटतं या चिमणीचे पंख कापायलाच पाहिजेत. प्रिया, जा एक रस्सी घेऊन ये. अहो नाही जावई बापू, रस्सी कशाला? आपण तिला असंच या खोलीत काहीही न खाता पिता ठेवू. काही दिवसातच आपोआप विचार करणं बंद करेल की हिचा खरा नवरा कोण आहे ते. कोमलला खोलीत बंद करण्यात येतं. ती बिचारी रडून रडून सांगते की तिला तिच्या घरी जायचंय, तिच्या आईकडे जायचंय, पण तिचं कोणीच ऐकत नाही. बिचारी भुकेली तशीच त्या खोलीत दिवसभर राहते. तेव्हाच तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतो. हे बघा आई, मी तुमच्या सांगण्यावरून तुमचा खोटा खोटा मुलगा बनून इथे राहतोय. मला माझे सगळे 50 लाख मिळायला पाहिजेत, नाहीतर मी सगळं सत्य बाहेर काढीन की तुम्ही कसं तुमच्या सावत्र मुलाच्या जागी मला उभं करून त्या बिचाऱ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करताय ते. जावई बापू, याला जरा समजवा की गरमागरमीत उगाच काहीतरी बरळू नकोस म्हणून. आपला सगळा प्लॅन फिसकटून जाईल नाहीतर. आई, जरा हळू बोल, कोमलला ऐकू जाईल. कोमल दरवाजातून मोठ्या मुश्किलीने त्यांचं बोलणं ऐकते. तिला थोडीफार चाहूल लागते. अरे देवा, या लोकांनी रवीला कुठे लपवलंय आणि हे सगळं नेमकं काय चाललंय? मला सत्य कसं कळेल आता? मला काहीतरी करायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी, वहिनी साहेब, बाईसाहेबांनी हा चहा पाठवलाय. मीनू, तुला तर माहित असेल ना रवी कुठे आहे ते? हे बघ, माझी मदत कर, तुला देवाची शपथ आहे. अगं मीनू, कुठे कडमडलीस? अजून तिला चहा नाही दिलास का? ये लवकर इकडे. खाली तळघरात. मीनू तेवढाच शब्द बोलून तिथून पळून जाते. ही मीनू काय म्हणत होती नक्की? खाली तळघरात म्हणजे या घराला खाली तळघर आहे का? मला शोधून काढायलाच पाहिजे. कोमल, आपल्या शेजारच्या काही बायका सुनमुख बघायला आल्या. त्यांच्या समोर आई जेवढं सांगेल तेवढंच बोल, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. बिचारी कोमल इच्छा असूनही त्या बायकांशी काहीच बोलू शकत नव्हती. मग तिला एक कल्पना सुचली. या सगळ्या बायका इथे बिझी आहेत, तोपर्यंत मी तळघरात जाऊ शकते. आई, मी जरा बाथरूम मध्ये जाऊन माझी साडी नीट करून येते. लवकर ये, सगळ्या बायका इथे बसल्यात. कोमल बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तिथून निघून मीनूकडे जाते. मीनू, माझ्याकडे फक्त ही एकच संधी आहे. प्लीज माझी मदत कर. मी तुला काही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मीनू कोमलला त्या तळघराचा रस्ता दाखवते. कोमल कशीबशी त्या तळघरात पोहोचते.
तिथे बाहेरून कुलूप लावलेलं होतं. कोमल आश्चर्यचकित होते. रवी, रवी, मी कोमल, तुमची बायको. तुमचे हे काय हाल केलेत या लोकांनी? पण हे लोक तुमच्याशी असं का वागतायत? कोमल, मला इथून बाहेर पडायचंय, पण हे लोक तुलाही मारून टाकतील. तू इथून जा. पण या लोकांनी तुम्हाला इथे असं का ठेवलंय? कोमल, ही माझी सावत्र आई आणि सावत्र बहीण आहे. माझ्या वडिलांना यांचं खरं रूप कळालं होतं, म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या नावावर केली. पण या दुष्ट माणसांनी माझ्या वडिलांनाही मारून टाकलं. माझं लग्न झाल्यावर मला आणि माझ्या बायकोला मारून या दुष्टांना माझी सगळी प्रॉपर्टी हडप करायची. म्हणजे पोलिसांच्या नजरेत मी लग्न झालेला आहे हे दिसेल म्हणून त्यांनी तुझं आणि माझं लग्न लावून दिलं. मला आता सगळं समजलंय. पुढचं सगळं दृश्य मला डोळ्यासमोर दिसतंय. काळजी करू नकोस, मी लवकरच तुला इथून सोडवीन. रवीला दिलासा देऊन कोमल पुन्हा त्या बायकांमध्ये जाऊन बसते. काही झालं तरी कोमलला ही गोष्ट आईला सांगायचीच होती. पण या लोकांनी तिचा मोबाईल देखील घेतला होता. एक दिवस संध्याकाळी, आई, मला कळालंय की हाच माझा खरा नवरा आहे. माझं लग्न यांच्याबरोबरच झालं होतं, पण माझी अशी इच्छा आहे की नवीन नात्याची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन करेन. मी रवी बरोबर मंदिरात जाऊ का? चला, उशिरा का होईना पण तुला कळलं. रवी बेटा, जा सुनबाई बरोबर मंदिरात जाऊन ये आणि देवाचा छान आशीर्वाद घेऊन या. रवी कोमलला मंदिरात घेऊन जातो. कोमल त्याला म्हणते, रवी, मी जरा मंदिरात प्रदक्षिणा मारून येते. हवं असेल तर तूही चल माझ्या बरोबर. मी 7 प्रदक्षिणा घालणार आहे. अगं नको, तूच घाल ते प्रदक्षिणा वगैरे. मी थकलोय. मी इथेच पायऱ्यांवर बसतो, तू जा. कोमल ताबडतोब मंदिराच्या मागे जाते आणि एका माणसाला म्हणते, अहो दादा, मला प्लीज 2 मिनिटासाठी तुमचा मोबाईल द्याल का? मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. मी माझा फोन घरी विसरून आलीये. हो, हे घ्या ताई. कोमल बाजूला जाऊन आपल्या आईला फोन करते आणि सगळा प्रकार सांगते. कोमलचं बोलणं ऐकून सुजाताही हैराण होऊन जाते. कोमल तिच्या आईला समजावून सांगते की पुढे नेमका काय प्लॅन आहे ते. हे घ्या दादा तुमचा फोन. खूप खूप थँक्यू तुम्हाला. मग कोमल घरी येते तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी, इथे आत हेच घर आहे ते. याच घरात ती कपटी माणसं राहतात इन्स्पेक्टर साहेब. अगं बाई, सुजाताबाई, तुम्ही अशा अचानक, आणि हे पोलीस का आलेत तुमच्या बरोबर? यांना मी बोलवलंय आई, म्हणजे तुमचा कपटी दुष्टपणा सगळ्यांसमोर उघड होईल. तुम्ही मारेकरी आहात. इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यांना अटक करा. कोमल, लवकर इन्स्पेक्टर साहेबांना जावई बापूंकडे घेऊन चल. कोमल पोलिसांना तळघरात घेऊन जाते आणि रवी बाहेर येऊन पोलिसांना सगळा प्रकार सांगतो. पोलीस सुलेखा, प्रिया आणि तिच्या नवऱ्याबरोबरच कोमलचा खोटा नवरा म्हणून नाटक करणाऱ्या माणसालाही अटक करतात. सुलेखा आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा होते आणि खोट्या नवऱ्याचं नाटक करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होते. कोमल, आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. या दुष्ट लोकांना तुझ्यामुळे शिक्षा झाली. माझी अर्धांगिनी म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे कोमल. कोमलच्या हिमतीने आणि खरेपणामुळे तिला तिचा खरा नवरा परत मिळाला होता. कोमल मीनूचेही खूप आभार मानते, कारण तिच्यामुळेच कोमलला या सगळ्यांना धडा शिकवता आला होता. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.